नमस्कार मित्रांनो, आज आपण या चांदोळ शिस्तबद्ध पद्धतीने जी शाळा चालवत आहेत ते प्राचार्य आपल्या सोबत आहेत, आदरणीय शिंदे सर. तर श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल चांदोळ चा मुख्याध्यापक या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये हा जो काही स्टाफ आहे हा अगदी चांगल्या प्रकारचा स्टाफ आहे. मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो, रुजू झालो, तेव्हापासून या स्टाफला मी जेवढे काही कामं सांगेल, जेवढे काही त्यांची कामं वाढवेल, तेवढे कामं त्या स्टाफच्या माध्यमातून मी करून घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने ती या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं काम करत आहे. माझी सुद्धा एक अशी सवय आहे की मला अब्सेंट राहणं आवडतच नाही. मी अगदी रेग्युलर असतो. मी रेग्युलर असल्यामुळे काय झालं की यांच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा मला झालेल्या दिसून येतात. ते सुद्धा अगदी रेग्युलर राहतात आणि त्यांचा जो काही पिरियड असेल तो चांगल्या पद्धतीने ते घेतात. सगळी कामं मी जो काही आदेश देईल त्या पद्धतीने ते मला करून देतात आणि या ठिकाणी मला जे काही काम करायचं आहे तर ते मी काम फक्त या टीमच्याच माध्यमातून करू शकतो. कारण ती टीम जर मला फेवर राहिली, त्यांनी मला चांगल्या प्रकारचं योगदान दिलं तरच मी ते करू शकतो आणि त्या पद्धतीने मी सगळा स्टाफ चांगल्या प्रकारे सांभाळत आहे आणि ते मला सहकार्य करत आहे. आणि या ठिकाणी अगदी शाळा उघडल्यापासूनच रेग्युलर म्हणजे फारशा प्रमाणामध्ये जर विचार केला तर लोक सुट्ट्या पण घेत नाहीये. जास्तीत जास्त वेळ आपला शाळेला कसा देता येईल आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील तर तुम्हीच पाहिलं की आता सध्या आपल्याकडे संख्या किती होती. वास्तविक नेमकी 23 जूनला शाळा उघडली आणि आजही आपण पाहिलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की संख्या खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही यांच्या नेहमीच मागे लागलेलो असतो. शिस्त वगैरे चांगल्या पद्धतीने ते लोक राखतात आणि डिजिटलचा भागही झाला तरी सगळं त्याची सोय आमच्याकडे हॉलमध्ये आहे. सगळ्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञानदान केलं जातं. ज्याला काही आर्थिक अडचण असेल त्या विद्यार्थ्याला त्याची आर्थिक अडचण सुद्धा आम्ही सोडवतो आणि एखाद्या शिक्षकाला असं वाटलं बा आपल्याला त्याला मदत करायची तर ते शिक्षक मदत करतात. मी कधी मदत करतो आणि उरलं सुरलं आम्ही सगळा स्टाफ एकत्रित येऊन या मुलांना काय कमतरता आहे मग त्याच्यात काही आपल्याला जास्त उल्लेख करणं बरं नाही वाटणार तर त्या गोष्टी आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आणि त्यामुळं चांगल्या प्रकारची विद्यार्थी संख्या आमच्याकडे येत आहे आणि ती विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन चांगल्या प्रकारे घेत आहे. मित्रांनो, आपण कार्य करत असताना कार्य असं करायचं असतं की या हाताने करणे आणि या हाताला माहित न होऊ देणे, अशा पद्धतीचा स्वभाव या ठिकाणी प्राचार्यांचा दिसतोय. कारण लोकसहभागातून काही शाळेसाठी मदत होते. आपलं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असतं. ज्या ठिकाणी आपण कार्य करतोय त्या ठिकाणी आपली सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपणं महत्वाचं असतंय की आपण सुद्धा या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांसाठी या शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी मदत व्हावी. ही मदत प्राचार्य वर्ग आणि गुरुजन वर्ग या ठिकाणी करताना दिसतोय. आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या या जिल्ह्यामध्ये आणि सावित्रींच्या लेखी ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवतायत हे आम्ही तुम्हाला दाखवतोय की आज फक्त आवश्यकता आहे त्यांना संस्कार या ठिकाणी देण्याची आणि हे संस्कार शाळेमधून आपल्याला मिळत आहेत. प्राथमिक शिक्षण असेल, विद्यालयीन शिक्षण असेल, कशा पद्धतीने या ठिकाणी आपला विद्यार्थी घडवायचा आणि कशा पद्धतीने ध्येयपूर्तीसाठी पुढे जाऊ द्यायचा हा प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा राहिलेला आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, आपलं नाव? सौ उषा रूपसिंग खैरे. अच्छा, बरं काय सांगणार, हा जी शाळा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे, शाळेमधलं वातावरण एक आनंदमय आहे. प्रथम आमचे शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना माझी विनम्र अभिवादन. या शाळेमध्ये 491 पासून माझी सुरुवात झालेली आहे. आज मला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. भाऊसाहेबांच्या या शिवाजी संस्थेमध्ये काम करताना अतिशय मला खूप आनंद होत आहे. माझ्या या ड्युटीमध्ये बरेचसे मुलं, विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकत आहे. माझा अभिमान आहे. मी स्वाभिमानाने सांगते की माझे विद्यार्थी आज मला प्रथम दसऱ्याला असो, कोणत्याही सणाला असो, भेटल्याशिवाय राहत नाही, नमस्कार करतात. कुठे गेले तर मी अभिमानाने सांगते माझ्या शाळेमध्ये शिकलेली मुलं खूप मोठ्या धैर्यानं, खूप मेहनतीनं, कष्टानं पुढे जातात. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते हिरिरीने भाग घेतात. आर्मीमध्ये आहे, पोलीस क्षेत्रामध्ये माझ्या विद्यार्थिनी 10 मुली आज सतत संभाजीनगर इथे सर्व्हिसला आहे. काही मुली पुण्याला आहे, मुंबईला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकताना दिसतात. मला खूप आनंद होतो की मी या शाळेमध्ये जो विद्यार्थी आहे एकही असा गैरवर्तनामध्ये गेलेला नाही. माझे मनाची खूप इच्छा होती की मुलींनी शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं नाव लौकिक करावं. चूल आणि मूल हेच नाही, तेही सुद्धा आम्ही करून माणसांच्या बरोबरीनं सगळे कामं आम्ही करतो आणि जे सांगितलेल्या आदेशानुसार त्या कामाचे जबाबदारीने पार पाडत असतो. मित्रांनो, हा आहे शिस्तीतला स्टॉप. शिस्तीतला स्टॉप म्हटल्यानंतर आपल्या शिक्षकांना सुद्धा, आपल्या शिक्षक मंडळींना सुद्धा वाटतंय की आपला विद्यार्थी या ठिकाणी देश पातळीवर गेला पाहिजे. त्याच्यातच खरं लपलेलं रहस्य आहे.
तो आनंद म्हणजे सर्वात खास आनंद आहे. आपण दुसऱ्या मॅडम आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया की ही जी शाळा आहे मॅडम, इथे किती वर्षापासून कार्य करताय आपण? मी 3.5 वर्ष होतात मला. बरं, 3.5 वर्षामधला एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार आमच्या दर्शकांसाठी, की 3.5 वर्षामध्ये तुम्ही अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवलेत? 3.5 वर्षामध्ये या ठिकाणी जो मेळावा झालेला आहे, स्काउटचा जिल्हा मेळावा, त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि तसा मेळावा पाहण्यातही आला नाही आणि भविष्यातही नाही. 1 महिना राहिलेला आहे, तर पुन्हा तो मेळावा पाहण्याचा चान्स मिळणार नाही. वेगवेगळे कलागुणांचा आविष्कार मला या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्वजण एकत्र या ठिकाणी मुलं कसे राहिले, ते कसे समायोजन करतात, कशा त्या परिस्थितीमध्ये कसे राहतात, सर्व एकोप्याने कसे राहतात, हे मला पाहायला मिळालं. मित्रांनो, हे अविस्मरणीय क्षण आहेत आणि अविस्मरणीय क्षण मनामध्ये या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत आणि ते आपल्यासमोर प्रगट केलेले आहेत. ताई, काय सांगणार आधी या ठिकाणी आपण मुलींना आत्मनिर्भर बनण्यासाठी या ठिकाणी शाळेमध्ये काय प्रयत्न होतो? नमस्कार सर, मी आता माझी जॉईनिंग नवीनच आहे. तरी सध्या बरेच काही प्रयत्न सुरू आहेत. तसं काही क्लासेस वगैरे घेतो आम्ही स्वतःवर निर्भर होण्यासाठी. त्यांनी जसे स्काउट गाईडचे क्लासेस आहे, NMH आहेत आणि त्यांना स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी बऱ्याच प्रकारे बरेच सर्व शिक्षक त्यांना प्रोत्साहित करत असतात आणि सांगत असतात की आपण काय केलं पाहिजे, काय नाही. बरं, किती वर्षापासून कार्य करतायत? मी आता नवीनच जॉईन झाले सर, 6 महिने झाले नेमकेच. अच्छा. बरं, मुलींना काय संदेश देणार, विद्यार्थी मंडळींना काय संदेश देणार? कारण की आपण नुकतीच जॉईन झाला, तर अशा पद्धतीने आपण हे ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटप करतायत. मुलींना एवढंच सांगणं आहे माझं की फक्त चूल मूल न करता सगळ्यांनी शाळेत यायचं आणि जोपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करता येईल तोपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपण समोर गेलंच पाहिजे. त्यांच्यासोबत आपण हितगुज केलेले आहेत. अतिशय आनंदाचा क्षण आहे. नुकताच शाळेला प्रारंभ झालेला आहे. रिमझिम पावसाचं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण थेट ग्राउंडवर रिपोर्ट आम्ही या शाळेचा घेतोय. मित्रांनो, आज आपण चांडोळ या भागामध्ये आहोत. चांडोळच्या शाळेला आपण भेट देत असताना आदर्श गुरुजन वर्गांचा जो स्टॉप आहे तो आपल्या सोबत या ठिकाणी जुडलेला आहे. त्यांना विचारूया की या शाळेमध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थी घडवले जात आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव कशा पद्धतीने मिळतोय. गुरुजनांचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असतं की आपला विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी आपलं नाव त्यांनी मोठं करावं, जेणेकरून त्यांनी चांगल्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करावी. हा प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा हट्टाच असतो आणि तो हट्ट आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसतोय. अनेक प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. गुरुजन वर्गांची आज या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना कुठेतरी मनामध्ये एक ध्येय असतं गुरुजनांचं की आपण सुद्धा आपला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने धाव घेणं, या ठिकाणी दिशेने वाटचाल करणं हा प्रयत्न आहे. आपल्या सोबत आदरणीय टेंबरे सर आहेत. टेंबरे सर, तुम्ही सांगा की इथे या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये शिस्त म्हणून या ठिकाणी काय प्रयत्न केले जाते? नमस्कार सर. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल चांडोळ ही अतिशय ग्रामीण भागामधली अतिशय दूरवर असलेली शाळा आहे. तरी सुद्धा या शाळेमध्ये शिस्तीचं पालन अतिशय पद्धतशीरपणे नीटनेटकेपणाने केले जाते. प्रत्येकाला वर्षभर प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्तीचे धडे दिले जातात. एवढेच नव्हे तर आमचे जे प्राचार्य आहेत श्री शिंदे साहेब, हे सुद्धा शिस्तीचे भोक्ते आहेत. त्यामुळं सर्वांना, सर्व शिक्षक वृंदांना सुद्धा आपोआपच शिस्तीचे धडे मिळत आहे आणि जे गुण अंगीकारले जातात तेच मुलांना शिकवल्या जातात, यात काही शंकाच नाही. अशा प्रकारे अतिशय चांगल्या शिस्तीचे धडे आमच्या शाळेमध्ये दिल्या जातात. प्राचार्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जो स्काउट गाईडचा जो कॅम्प मेळावा या ठिकाणी झाला होता आहे की टेंबरे सरांचा हट्टवास या ठिकाणी होत आहे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. काय सांगणार? बरोबर आहे सर. कारण की चांडोळ या नगरीमध्ये आधीच सांगितलं अतिशय बुलढाणा जिल्ह्यामधलं शेवटचं गाव आणि आपल्या चांडोळ या गावामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेव्हापासून इथे शाळा स्थापन झाली तेव्हापासून एकदाही स्काउट गाईडचा जिल्हा मेळावा या चांडोळ नगरीमध्ये झालेला नव्हता. म्हणून मला स्काउट गाईड नेमकं काय आहे लोकांना कळलं पाहिजे, यासाठी मी मोठ्या हिरीने त्यामध्ये भाग घेतला आणि वरिष्ठांना विनंती केली की यावर्षी जिल्हा स्काउट गाईडचा मेळावा आमच्या शाळेमध्ये घेण्यात यावा. तुम्हाला यथार्थ मदत आमचा संपूर्ण स्टाफ करेल, त्यात शंका नाही. आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि त्यांनी संधी दिली की तुमच्या शाळेमध्ये जिल्हा स्काउट गाईडचा मेळावा घेतला जाईल. आणि खरोखरच म्हटलं त्याप्रमाणे घडलंय. अतिशय सुंदर, अविस्मरणीय, चांडोळ नगरवासियांच्या चिरकाल स्मरणात राहील.
शिवाजी हायस्कूल चांदोडच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जावं अशा प्रकारचा तो जिल्हा मेळावा झाला. संपूर्ण जिल्ह्यामधून 1100 विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी होता आणि अतिशय उत्साहाने जो शेकोटीचा कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये संपूर्ण स्काउटर आणि गाईडर यांनी सहभाग घेतला आणि मोठ्या उत्साहामध्ये हा जिल्हा मेळावा आमच्या या श्री शिवाजी हायस्कूल चांदोडमध्ये पार पडला. स्काउट गाईड विषय हा अजून चालू आहे का आपल्या शाळेमध्ये? हो, अतिशय प्राचीन म्हणजे जेव्हापासून शाळा अस्तित्वात आलेली आहे तेव्हापासून स्काउट गाईड हा विषय शाळेमध्ये नियमित चालू आहे आणि एवढेच नव्हे तर स्काउट गाईडची तासिका आमच्या वेळापत्रकामध्ये दिलेली आहे विशिष्ट वर्गांना आणि स्काउट गाईडचं शिक्षण विद्यार्थ्यांना नियमितपणे दिल्या जात आहे. तर आज या ठिकाणी ही जे विद्यार्थ्यांना घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय हा एक कठीण वाटतोय, त्याच्या संदर्भामध्ये आपण शाळेमध्ये काय प्रयत्न करता? आम्ही विविध परीक्षा घेतो जेणेकरून त्यांचं इंग्रजीबद्दलचं ज्ञान सखोल व्हावं यासाठी आमच्याकडे MA इंग्लिश, BA इंग्लिश झालेले टीचर आहेत आणि 8 दिवसातून नव्हे तर दररोज इंग्लिशच्या बाबतीत ग्रॅमॅटिकल असेल किंवा पोएट्री असतील याबद्दल आमचे सगळे इंग्लिश टीचर दररोज मुलांचा काही ना काही पाठलाग करत असतात, ज्याद्वारे आमचे काही उपक्रम आहे. जसं 5व्या वर्गात इथे विद्यार्थी जेव्हा दाखल होतो, सुरुवातीला ग्रामीण भागातून प्रायमरी शाळेतून आलेले विद्यार्थी असतात. इंग्रजीच्या बाबतीत आधीच मनात भीती असते. ती भीती आम्ही इथं त्यांच्या मनातून जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत काढून टाकतो. कारण सुरुवातीला शब्दांपासून सुरुवात करतो, अल्फाबेट्स पासून शब्दांपासून सुरुवात करतो आणि त्यांना जे इंग्रजीबद्दलचं थोडंसं मनात धास्ती असते ती हळूहळू कमी होते. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावातील माती सुपीक आहे, त्याचबरोबर इथले पालक सुद्धा खूप सुज्ञ आहेत. मला मित्रांनो, अभिमानाने हे आहे सांगायचं आहे खरे विचार शिक्षकांचे आणि शिक्षकांचे विचार या ठिकाणी आपण जाणून घेतोय. सर, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी मुलांना काय हे करताय? स्पर्धा परीक्षेमध्ये आपण स्कॉलरशिप, नंतर NMMS आणि नवोदय परीक्षा ज्या आहेत त्यांचे एक विशिष्ट इथं वर्ग घेतले जातात. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. त्यांना आपण व्हॉट्सअप ग्रुप पण काढलेला आहे. त्यांना रेग्युलर होमवर्क दिलं जातं आणि त्या माध्यमातून आपण दर शनिवारी त्यांची या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी टेस्ट घेतो आणि त्या प्रयत्नातून यावर्षी वर्ग 5वीचे 6 विद्यार्थी आणि वर्ग 8वीचे 2 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत आणि तोच जो आमचा प्रयत्न आहे ते आम्ही यावर्षी सुरू ठेवणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसे पात्र होतील याबद्दल आमचा प्रयत्न आहे. मला आणखी एक महत्त्वाचं शाळेविषयी सांगायचं आहे. ग्रामीण भागातली जरी शाळा असेल तरी इथला पालक, इथला विद्यार्थी शाळेशी इतका निगडीत आहे की शाळेत घेतलेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी तो पूर्ण करतो आणि जेणेकरून आपलं नाव, गावाचं नाव, या शाळेचं नाव कसं मोठं होईल यासाठी प्रयत्न करतो. मी काही उदाहरणं देऊ इच्छितो की संपूर्ण भारतामधून जी MBBSच्या नंतर जी होणारी परीक्षा असते DNB नावाची, डिप्लोमा ऑफ नॅशनल बोर्डची, त्या बोर्डचा संपूर्ण भारतातून पहिला आलेला विद्यार्थी चांदोडच्या या शाळेचा विद्यार्थी असतात. म्हणून म्हटलं की ही गावची माती अतिशय सुपीक आहे आणि इथले विद्यार्थी सुपीक डोक्याचे आहेत. डॉक्टरच नव्हे तर या गावातील SP सुद्धा इथूनच झालेले आहे. धनपाल सिंगजी चांदा यांचे मोठे बंधू ते SP झालेले आहे, याच गावातून, याच शाळेतून शिकलेले आहेत. इंजिनियर सुद्धा इथलेच आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की सुरुवातीच्या जितक्याही बॅचेस होत्या इथे आमच्या परीक्षा सेंटर नव्हतं, दुसऱ्या गावाला जाऊन परीक्षा द्यावी लागत होती, तरी सुद्धा इथले विद्यार्थी मेरिटच्या लेवलचे होते. यावरून मला हे म्हणायचं आहे की शाळेत राबवलेले उपक्रम जितके महत्त्वाचे आहेत तितकाच प्रतिसाद आम्हाला आमच्या गावकऱ्याकडून आणि विद्यार्थ्याकडून मिळतो. त्याबद्दल गावाचे आणि विद्यार्थ्याचे सुद्धा आभार मानतो. मित्रांनो, गुरुजन वर्ग असतो आणि गुरुजन वर्गांचं सुद्धा हित जोपासणं या ठिकाणी महत्वाचं असतं की विद्यार्थ्यांना घडवणं. सर, या ठिकाणी काय सांगणार? आज या ठिकाणी विविध परीक्षांचं आयोजन या ठिकाणी या शाळेमध्ये होत आहे. वेगवेगळ्या परीक्षांचं आम्ही या ठिकाणी आयोजन करतात. विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. मग ते NMS असेल, पूर्व परीक्षा असेल, त्याच्यासाठी 0 आवरचे पिरियड असतील ते सुद्धा घेतले जातात आणि त्यांना जास्तीत जास्त NAP 2020 नुसार जो जागतिक पातळीवरचा विद्यार्थी तयार करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी त्यांची जी पूर्वतयारी असेल ते आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतात. जेवढं होईल शक्य तेवढं आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
इतर सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल, स्काउट गाईड सारखे असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धावरती जो गेल्या वर्षी आमचे 3 मुलं जिल्हा स्तरावरती प्रथम आले. अशा वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक शिक्षकाचा काही ना काही वाटा असून आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न काय करतात, तर शिक्षकांचा आमच्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न करतात. त्यामुळे आमचे विद्यार्थी नक्कीच भविष्यामध्ये चांगले होतील आणि जागतिक पातळीवरची जी स्पर्धा आहे, हे आतापर्यंत देशाचे म्हणत होते, आता जगासोबत जी स्पर्धा चालेल त्यामध्ये विद्यार्थी परिपूर्ण होतील याचा आम्ही 100% प्रयत्न करतात. मित्रांनो, गुरुजन वर्ग आहेत. सर, या ठिकाणी आज या ठिकाणी आरबी मराठी संवाद या युट्यूब चॅनलद्वारे ही जी जनजागृती शिक्षण संदर्भामध्ये जी करण्यात येत आहे त्याबद्दल 2 शब्द काय सांगणार? सर, नक्कीच त्याबद्दलही बोलतो, परंतु आरबी मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक विषय मला सांगावाशी वाटलेला आहे. या गावच्या लोकांचे मानावे तेवढे आभार हे कमीच आहे, कारण की या शाळेच्या उभारणीसाठी लोकसहभागामधून फार मोठा सहकार्य आमच्या या शाळेला लाभलेला आहे. म्हणून मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण गावकऱ्यांचे आभार मानतो, कारण की या गावकरी मंडळींनी लोकसहभागामधून समोरचं गेट, हे पेवर ब्लॉक, ग्रंथालय, त्यानंतर साऊंड सिस्टीम, पाण्याची टाकी, हे जो मंच या ठिकाणी दिसतो, हा संपूर्ण गोष्टी ह्या लोकसहभागामधून या शाळेमध्ये उभारल्या गेलेल्या आहेत. भौतिक सुविधांचा जो अभाव होता, त्या भौतिक सुविधा पूर्ण करण्याकरता चांडोळवासियांची फार मोठी मदत लाभलेली आहे. लोकसहभाग लागलेला आहे. लाखो रुपयाची आर्थिक मदत आमच्या या शिवाजी हायस्कूल चांडोळला केलेली आहे. त्याकरिता मी मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण गावकऱ्यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. तसेच आरबी मराठी यूट्यूब चॅनल आमच्या शाळेला भेट देऊन त्यांनी आमच्या व्यथा अतिशय हिरिरीने म्हणजे अतिशय गरजूपणाने जाणून घेतल्या. त्याबद्दल श्री शिवाजी हायस्कूल चांडोळचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब, तसेच मी आणि सर्व माझे सहकारी मित्र, शिक्षकवृंद सर्वांच्या वतीने मी आपले आरबी मराठी यूट्यूब चॅनलचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. हा सर्व होता या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.